मित्रांनो, तुमच्यासोबतही असे होते का की सकाळी सर्व काही ठीक असते, पण जसा जसा दिवस पुढे जातो तसे तसे तुमचे पोट फुग्यासारखे फुगू लागते. छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि कधी कधी गॅस इतका वाढतो की डोकेदुखी सुरू होते किंवा पाठीत असहाय वेदना सुरू होतात. आपण याकडे साधा गॅस म्हणून पाहतो आणि इनो किंवा इतर तात्काळ आराम देणारी औषधे घेऊन ते दाबून टाकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही अस्वस्थता तुमच्या शरीरात सुरू असलेल्या कोणत्या मोठ्या समस्येचा संकेत असू शकते? जेव्हा पोटातील मल पूर्णपणे साफ होत नाही तेव्हा तो आतमध्येच साचून राहतो आणि त्यातून वायू तयार होऊ लागतो. मित्रांनो, ही फक्त अपचनाची समस्या नाही, हा तुमच्या शरीराचा इशारा आहे की तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. आज मी तुमच्यासाठी तात्पुरता आराम देणारे चूर्ण नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातच सहज उपलब्ध असलेल्या 4 मसाल्यापासून तयार होणारा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे, जो पहिल्याच वेळी तुमचे पोट हलके वाटण्यास मदत करू शकतो. आज आपण अशा एका उपायाबद्दल बोलणार आहोत, जो फक्त पचन सुधारवण्यातच नव्हे तर वाढते वजन आणि आळस कमी करण्यासही मदत करू शकतो. चला तर मग या 4 मसाल्यांच्या गुणधर्माबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हे काही साधे स्वयंपाकघरातील मसाले नाही, तर तुमच्या पोटासाठी एक प्रकारची नैसर्गिक दुरुस्ती प्रणाली आहेत. बघा, सर्वप्रथम आहे मेथी दाणे. मेथीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, ती तुमच्या पोटासाठी जणू झाडूप्रमाणे काम करते आणि आतड्यांमध्ये अडकलेला जुना मल बाहेर काढण्यास मदत करते. मेथीमध्ये गॅलेक्टोनॅमन नावाचा विरघळणारा तंतुमय घटक असतो. तो पोटात जाऊन एक संरक्षक थर तयार करतो, जो आम्लपित्तामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करू शकतो. याशिवाय मेथी आतड्यांची नैसर्गिक हालचाल सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे मल पुढे सरकण्यास मदत होते. जर मल आतड्यात जास्त वेळ राहिला तर त्यातून वायू तयार होऊ शकतो. मेथी ही समस्या कमी करण्यास मदत करू शकते. दुसरा घटक बघा, जिरे. जिरे फक्त अन्नाला चव आणि सुगंध देत नाही, ते पचनक्रियेला चालना देण्यासही मदत करतात. जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे संयुगे असते. हे लाळ ग्रंथी आणि स्वादुपिंड यांना पाचक रस तयार करण्यास मदत करू शकते. जेव्हा पाचक रस योग्य प्रमाणात तयार होतात तेव्हा जड अन्न ही तुलनेने चांगल्या प्रकारे पचण्यास मदत होते. तसेच जिरे कार्बोहायड्रेट आणि प्रथिनाचे पचन सुधारण्यास मदत करू शकतात, त्यामुळे अन्न पोटात जास्त वेळ न राहता पचनास सहाय्य होते. तिसरा घटक बघा, धने. आता बोलूया साबूत धन्याबद्दल. धन्याचे मुख्य काम म्हणजे पोटाला थंडावा देणे. आयुर्वेदानुसार गॅस होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पित्त वाढणे. धन्याची तासीर थंड मानली जाते. धन्यात असलेले काही नैसर्गिक घटक पोटाच्या आतील आवरणाला शांत ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच धने लघवीचे प्रमाण वाढवण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव्य आणि काही अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत मिळते. यामुळे पोटात जाणवणारा फुगलेपणा आणि जडपणा कमी होण्यासही मदत होऊ शकते. चौथा घटक बघा, बडीशेप. आता बोलूया बडीशेपबद्दल. बडीशेप पोटांच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते. बडीशेपमध्ये ॲथेनॉल नावाचे नैसर्गिक संयुग असते. हे पोटातील स्नायूंना ताण कमी करण्यास मदत करू शकते. गॅसमुळे पोटात मुरडा येणे, जडपणा जाणवणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे अशा समस्यांमध्ये बडीशेप काही लोकांना आराम देऊ शकते. जेव्हा पोटाचे स्नायू सैल होतात तेव्हा अडकलेला वायू, गॅस सहज बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट हलके वाटू लागते. आता जाणून घेऊया याची योग्य मात्रा आणि बनवण्याची पद्धत. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात ही पद्धत योग्य प्रकारे पाळली जाऊ शकते. सर्वप्रथम एक काचेचा ग्लास घ्या किंवा बाऊल घ्या. त्यामध्ये खालीलप्रमाणे साहित्य घाला. मेथी 1/4, बडीशेप 1 चम्मच, जिरे अर्धा चम्मच, साबुत धने 1 चमचा, 1 ग्लास स्वच्छ पाणी घ्या. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अनेक लोक ही बिया पाण्यात भिजवल्यानंतर रात्रभर स्वयंपाकघरातच ठेवतात. उन्हाळ्यात असे केल्यास मेथी आणि धने आंबू शकतात, त्यामुळे सकाळी पाण्याला आंबट वास येऊ शकतो. म्हणून पाणी घातल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी हा ग्लास झाकून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पाणी ताजे राहते, वास येत नाही आणि बियांचे गुणधर्मही टिकून राहण्यास मदत होते. सकाळी हा ग्लास फ्रीजमधून बाहेर काढा. तुम्हाला दिसेल की पाण्याचा रंग बदललेला असेल. आता हे पाणी एका भांड्यात काढा आणि फक्त कोमट होईपर्यंत गरम करा. लक्षात ठेवा, हे पाणी उकळायचे किंवा खूप गरम करायचे नाही, कारण असे केल्यास बियांमधील नैसर्गिक तेलांचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्याला या बियांचा अर्क हवा आहे, कडू काढा नाही, म्हणून पाणी फक्त कोमट करा. त्यानंतर हे गाळून नाश्ता केल्यानंतर साधारण 20 ते 30 मिनिटांनी हळूहळू घोट घेत प्या. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर हे पाणी बॉटलमध्ये भरून सोबत घेऊ शकता आणि ऑफिसमध्ये तुम्ही ते पिऊ शकता. हे पेय रिकाम्या पोटी पिऊ नका, कारण काही संवेदनशील पोट असलेल्या लोकांना मेथी रिकाम्या पोटी त्रासदायक ठरू शकते. नाश्त्यानंतर घेतल्यास ते पचनास मदत करू शकते आणि गॅसची समस्या कमी होण्यास सहाय्य ठरू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सकाळी पाणी गाळल्यानंतर उरलेल्या बिया फेकून देऊ नका. त्या बिया पुन्हा एका ग्लास ताज्या पाण्यात भिजून झाकून ठेवा. संध्याकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान हे पाणी पुन्हा थोडे कोमट करून हळूहळू घोट घेत जा.
हा उपाय सलग 7 दिवस केल्यास पचन सुधारण्यास आणि पोट हलके वाटण्यास काही लोकांना मदत होऊ शकते. पोट व्यवस्थित साफ राहिल्यास शरीरही अधिक हलके आणि ताजेतवाने वाटू शकते. हा उपाय वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे किंवा संतुलित आहारासोबत शरीर निरोगी ठेवू इच्छिणारे लोकही करू शकतात. नियमित केल्यास काही दिवसात फरक जाणवू शकतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात हा उपाय केल्याने अनेकांना उपयुक्त वाटू शकतो. आता जाणून घेऊया काय खावे आणि काय टाळावे. हा उपाय उपयुक्त ठरू शकतो, पण जर तुम्ही दररोज समोसे, कचोरी, तळलेले आणि तेलकट पदार्थ खात असाल तर कोणताही घरगुती उपाय अपेक्षित परिणाम देणार नाही. काय खावे बघा. दुपारच्या जेवणात ताक नक्की प्या. त्यामध्ये काळे मीठ आणि भाजलेले जिरे घालून प्यायल्यास पचनास मदत होऊ शकते. तसेच पपई आणि डाळिंब हे पोटासाठी उपयुक्त फळे मानली जातात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा. विशेषतः सकाळी पपई खाणे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. काय टाळावे बघा. जर तुम्हाला वारंवार गॅसची समस्या होत असेल तर रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिणे टाळा. विशेषतः ज्यांची प्रकृती पित्तप्रधान आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतल्यास काहींना दिवसभर त्रास जाणवू शकतो. त्याऐवजी ब्लॅक टी किंवा हर्बल टी घेण्याचा विचार करू शकता. तसेच रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 3 तास आधी करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 500 पावले चालण्याची सवय लावा. हा छोटासा नियम पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतो. मित्रांनो, शेवटचा संदेश. गॅस हा स्वतःमध्ये आजार नसून शरीराकडून मिळणारा एक इशारा असू शकतो की पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसं पाणी आणि चांगल्या जीवनशैलीसोबत हा घरगुती उपाय पूरक म्हणून वापरू शकता. जर गॅस, पोटदुखी, वजन कमी होणे, रक्तस्राव किंवा वारंवार त्रास होत असेल तर स्वतः उपचार न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.